नमस्कार, मी पूजा पुरोहित। आजच्या व्हिडिओत आपण कटोरी ब्लाऊज शिवायचा कसा ते डिटेलमध्ये पाहणार आहोत। आता हे कटिंग झालेलं आहे कटोरी ब्लाऊजचं। तुम्ही पाहू शकता पट्ट्या कटिंग केलेल्या आहे, त्याची मी माप तुम्हाला सगळ्यात आधी सांगणार आहे। हे आहे हुक लूक पट्ट्या, ही हुकाची पट्टी आहे आणि ही लुकाची पट्टी आहे। ही जवळजवळ लुकपट्टी ही 3.5 इंचाची आहे। त्यानंतर ही पाहू शकता ही 2 इंचाची पट्टी आहे, आपल्याला डबल करायची आहे आणि त्यानंतर ही लावायची आहे। ही आहे पाठीची पट्टी, ही देखील 2 इंचाची आहे। त्यानंतर ह्या गळपट्ट्या तिरका कापडात आपण काढलेल्या आहे आणि याची रुंदी 1.25 इंचाची आहे। अशा पद्धतीने या सर्व पट्ट्यांची माप आहेत, जी जेव्हा तुम्हाला कटिंग करायच्या टायमाला अगदी उपयोगात येणार आहे। सगळ्यात आधी आपण पाठीचा भाग हा शिवायचा आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याला हे पहा, उलट्या बाजूने आपल्याला टक्स टाकायचे आहे। इथे छोट्या मापाला 3.5 आणि नॉर्मली मोठ्या मापाला 4 4.5 आपण असा आडवा टक्स घेतो। त्यानंतर टक्सची उंची ही गळ्याच्या 1 इंच किंवा अर्धा इंच खाली घेऊ शकतो। आता मी इथे गळ्याची उंची ही अर्धा इंच हे पहा 5 वर घेतली आहे, त्याची उंची अर्धा इंच आपण खाली घेतलेली आहे आणि ही रुंदी याची अर्धा इंच घ्यायची आहे। या बाजूला देखील 3.5 इंचावर आपण मार्क केलंय आणि उंची आपण 5 ठेवलेली आहे। आता आपल्याला अर्धा इंचानी इथे टक्स टिप मारायची टक्सला आणि इथे जिथे आपण शेवट होतो या टक्सचा इथे तिरकी अशी टिप मारत मारत इथे यायची आहे। हे पहा दोन्ही साईडला आपण आता टक्सच्या टिपा मारून घेतलेल्या आहे। आता या साईडला हे जे टोप खाली येतं तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला अर्धा इंच पॉइंट द्यायचा आहे आणि जिथे आपण हे टक्स टाकलाय अशी तिरकी रेषा सरळ ठेवायची आपल्याला। आता आपल्याला हे इथे कट करून घ्यायचं आहे। हे तिरकं या बाजूला अगदी व्यवस्थित कट करायचं आहे आपल्याला। आता हे पहा अगदी सरळ रेषेत आपलं आलेलं आहे।
त्यानंतर आपल्याला इथे आता पाठीची पट्टी लावायची आहे, जी 2 इंचाची आहे. त्याला एक असा एक फोल्ड मारायचा आहे आपल्याला एका बाजूनी. आता आपल्याला इथे जॉईंट करायची ती पट्टी. त्यानंतर आपल्याला दाबाची टीप माहिती द्यायची इथे. आता आपल्याला इथे 5 नंबरची टीप लावायची आहे, कारण आपल्याला इथे हातशिलाई करायची. ती 5 नंबरची टीप आपल्याला नंतर उसवायची आहे. आता हे मागचा भाग आपला कंप्लीट शिवून झालेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागाचं शिवू. सगळ्यात आपल्या आधी कटोरी आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढ्या पण टक्स जितक्या इंचाने वाढवलं तेवढाच टक्स इथे मध्ये टाकायचा आहे. हे पहा, मी आता 1.5 इंचाने वाढवले, त्याच्यामुळे इथे 1.5 इंच घेणार आहे आणि उभा टक्स हा 2.5 इंचावर घ्यायचा आहे. आणि असा राऊंड शेपमध्ये आपल्याला इथे टक्स टाकायचे. तुम्ही पाहू शकता मी इथे राऊंड शेप दिला याला. याने काय होणार आहे तर तुमची कटोरीला टोक नाही येणार आहे. इथे आपल्याला डबल टिपा देऊन घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात कटोरीला टोक येत नाही. तर अशाच पद्धतीने दुसरी कटोरी देखील आपण शिवून घेणार आहोत. आता हे साईडच्या ज्या कापड आहे आपल्याला हे जॉईंट करायचे. यालाही डबल टिपा द्यायच्या आहे. आणि एक लक्षात घ्या, हे जॉईंट करताना तुम्हाला ओढायचं अजिबात नाही आहे. न ओढता अगदी अलगद हळूहळू एकमेकावर ठेवायचं इथे आणि टिप मारायची.
पाहू शकता अजिबात जास्त नाही झाले, पण तुमचं थोडंफार जास्त झालं म्हणजे पाव इंच 1-2 रेषा पुढे जर आल्या तर तेवढं तुम्ही कट करू शकता, पण त्यापेक्षा जास्त जर झालं तर तसं जमणार नाही. मग तुम्हाला परत उसवून परत व्यवस्थित न ओढता लावावी लागेल. अगदी थोड्याफार फरक असेल तर तुम्ही ते कट करू शकता. आता ही झाली एक साईड, आता दुसरी साईड पण आपण लावून घेऊ. आता या दोन्ही कटोऱ्या एकमेकावर अशा ठेवायच्या आहे आपल्याला, आणि इथे अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून असा तिरका कट द्यायचा आहे. आणि हा कट करायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला इथे योकपट्टी लावायची आहे. पण त्याच्या आधी आपल्याला हे माप पाहायचं आहे. आता इथे आपण अर्धा इंच कट केलं पाठीच्या भागाला, त्यामुळे आता इथे हे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा होणार आहे. तुम्ही पाहू शकता. इथून जर घेतलं असतं आपण तर इथे बरोबर 3 आलं असतं, कारण आपण अर्धा इंच कट केलं आहे. मग आता आपल्याला काय करणार आहे, इथे देखील अर्धा इंच कट करावं लागणार आहे, म्हणजे आपली ही योकपट्टी बरोबर 2.5 इंचाची येणार आहे. आता जर लावली तर ही योकपट्टी आपली 2-2.25 इंचाची होती, म्हणजे आपल्याला ही घ्यावी लागेल 2.5 इंचाची, जी आपल्याला 3 इंचाची घ्यायची असते आणि शिवणीत जाऊन मग ती 2.5 इंचाची होते. तर मग आता आपल्याला इथे अर्धा इंच आपल्याला कट मारायचा आहे. तुम्ही पाहू शकता असा. म्हणजे आपली ही योकपट्टी अगदी बरोबर 2.5 इंचाचीच होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे हे पाहू शकता, इथे तुम्ही इथून शिवले जाणारे हे कट होणारे 2.5 इंचाचीच आपली होणार आहे. मग शिवताना हे चेंजेस करावे लागतात. आता पाहू शकता योकपट्टी आपण खाली ठेवलेली आहे आणि हा भाग उलटावर ठेवला आहे. थोडंसं 1.5 इंच आपण हे पुढं सोडायचं आहे योकपट्टीचं. आता आपल्याला ह्या शोल्डरपासून इथे फोल्ड करायचं आहे. लक्षात घ्या, फोल्ड इतपत करायचं आहे की हे कापड आपल्या इथे शिवणीत येणार नाही, म्हणजे थोडा इथे गॅप ठेवायचा आहे असा, आणि मग हे पलटी करायची. आणि आता इथे आपल्याला टिप मारून घ्यायची. हे एक्स्ट्राचं आपण कट करून घ्यायचं आहे.
आणि आता इथे पट्टी लावायची आहे. आता इथे आपल्याला हुकपट्टी लावायची. तुमची ज्या पण साईडनी हुकपट्टी असेल त्या साईडनी तुम्ही हुकपट्टी लावायची आहे. आता ही डबल करायची आहे, खालून फोल्ड करायची. त्यानंतर याच्यावर आपल्याला दाबाची टीप द्यायची आहे. हे असं फोल्ड करायचं आहे आणि हे जेवढंही एक्स्ट्रा भरते आपलं एवढं कट करायचं आहे. आता या बाजूने आपल्याला पलटवायचं आणि इथे टिप मारून द्यायची. जिथे ही टिपीचा शेवट होतो तिथे आपल्याला लॉक करायचं आहे. हे विसरायचं नाही आहे, नाही तर मग इथून उसवायला होतं ते सगळं. म्हणून जिथे पण आपला शेवट असतो तिथे आपल्याला लॉक करायचं आहे. हे झालं आपली एक बाजू शिवून. अशाच पद्धतीत आपण दुसरी बाजू शिवायची आहे. हे पहा, थोडंसं पुढं घ्यायचं आहे आणि टिप मारायची. पाहू शकता आपण आता हे सगळं कापड बाहेर काढलंय. एक्स्ट्राचं कट करायचंय. आता इथं आपली लुकपट्टी येणार आहे. तर लुकपट्टी आपल्याला ही आता उलट्या बाजूनी घ्यायची आहे आणि मग इथे लावायची. ही उलटी बाजू आहे. आता हे पहा, इथे खाली फोल्ड करायची, हे अखंड घ्यायची आणि इथे टिप मारायची. हे जास्त एक्स्ट्रा होतं ते कट केलं आहे मी. आता इथे फोल्ड करायचे. पहा, 1 2 आणि हा तिसरा फोल्ड याच्यावर ठेवायचा आहे. म्हणजे हे थोडं जाडपणा असला ना तर लूक खूप छान बसतात, व्यवस्थित होतात. इथे फाटत नाही कापड आणि फिनिशिंग देखील छान येते. खाली लॉक केले आपण. आता हे दोन्ही सेम आहेत का ते पाहायचे. कमी जास्त झाले तर ते करून घ्यायचे आपण. हे पाहिजे थोडंसं बाहेर आले कोणा, तर आपण हे करून घेणार आहोत. आता जसा पुढचा भाग तसाच मागचा भाग याच्यावर पाठीचा भाग आपण ठेवून पाहायचा आहे. हे कमी जास्त असेल तर आपण कट करायचं. आता कोणतं जास्त होतं तो भाग कट करायचा आहे. हे पहा, माझा इथला भाग हा जास्त होतोय, तर मग आपण हे एकाच बाजूनी कट नाही करायचं. दोन्ही याच्यातून मध्य याचे 2 भाग करायचे आणि दोन्ही बाजू एकसारख्या कट करायचे आपण. हे पहा, आता आपण ठेवतोय. ठेवताना हे पहा, याच्यावर नाही ठेवायचं आहे, हे सोडून द्यायचं आणि मग पुढे ठेवायचं आहे.
आणि मग जो भाग जास्त झाला आहे आपला तो कट करायचा आहे. जर आता हे दोन्ही सेम झाले असतील तर आपण हे दोन्ही एका वेळेस कट करणार आहोत. पण माझा एक साईडचा हा जास्त झालता म्हणून मी एकच आता एकावर एक ठेवूनच मी केलं आहे. आता परत ठेवून पाहायचं आहे बरोबर होतोय का. तर हे पहा अगदी बरोबर होतोय. दोन्ही भाग हे सेम आहे. पुढचा सुद्धा एक भाग जास्त आणि एक भाग कमी चालत नाही. त्याच्यामुळे एकावर एक ठेवायचं आणि जेवढं एक्स्ट्रा झाले ते दोन्ही मिळून त्याचा दोन्हीमध्ये समान भाग करून आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर आता ह्याची उंची पाहिजे जी आपण व्यवस्थित केली होती तरी पण शिवतानाही पाहायचे आहे अगदी बरोबर आलेली आहे. कारण आपण इथे अर्धा इंचाचा हा वरसुद्धा आपण कट केला होता. कारण आपण पाठीचा अर्धा इंच खाली कट केला होता. त्याच्यामुळे इथे हे वाढणार होतं म्हणून आपण इथे देखील कट केला. तर हे कट कशा पद्धतीने करायचा ते तुम्ही पाहिलंच आहे आत्ता. अशा पद्धतीने हे शिवताना हे सगळं लावून पाहायचं असतं म्हणजे मग फिनिशिंग पण छान येते आणि ब्लाऊज देखील सुंदर येतो. आता आपल्याला हेच दोन्ही शोल्डर जॉईंट करायचे आहे. आता या शोल्डरच्या इथे सुद्धा काही वेळेस इथे एक थोडं जास्त बाहेर येतं किंवा कमी होतं. तर जे बाहेर आले ते आपल्याला या अगदी रेषेमध्ये कट करायचं आहे. जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते कट करायचं आहे आणि हे व्यवस्थित एका लाईनीत करून घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर चेक करायचे. तुम्ही पाहू शकता हे थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटतंय तर मग इथे आपल्याला हा सरळ कट द्यायचा आहे. याने काहीही फरक पडणार नाही आहे फिटिंगमध्ये. आता ही बाजूसुद्धा अगदी थोडीशी वाढलेली तीसुद्धा आपल्याला कट करायची आहे. अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते शिवताना आपल्याला लक्ष द्यायचं असतं आणि ते कट करायचे असतात. त्यामुळे मग आपण म्हणतो की आपण एवढी छान कटिंग केली पण मग ब्लाऊज का चांगलं बसत नाही. तर शिवताना बरेचसे प्रॉब्लेम येतात जे मी असे छोटे छोटे करून तुम्हाला सांगितले. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या प्रॉब्लेमसुद्धा काय येतो मग त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे काय करायचं हे कळतं आहे. आता आपल्याला इथे बाही लावायची आहे. आता हा मागचा भाग आहे तर हा जो बाहेर आलेला आहे तर हा आपल्याला मागच्या बाजूने सुरुवात करायची आणि हा जो खोलवा आहे हा पुढच्या बाजूला लावायचा आहे आपल्याला. हे पहा आता आपण हे पहिले जॉईन करून असं पण पाहायचं आहे. फक्त लावून पाहायचं आहे बाही आपली व्यवस्थित बसती का नाही आणि मग शिवायचं. हे पहा अगदी व्यवस्थित बसती आहे. तुम्ही मधूनसुद्धा लावू शकता ही बाही पण मी आता तुम्हाला अशीच लावून दाखवते. बाही लावताना अजिबात ओढायचं नाही. खालचं ब्लाऊजसुद्धा ओढायचं नाही आणि बाहीसुद्धा ओढायची नाही. न ओढता व्यवस्थित लावायची आणि ही अगदी व्यवस्थित बसती कारण छातीचा चौथा आपण घेतलेली अजिबात कमी पडणार नाही तुम्हाला ही बाही.
हे पाहू शकता, डबल टिप मारलेली आहे. बाही अगदी व्यवस्थित बसली आहे, कुठेही कमी नाही पडली आणि जास्तही नाही झाली. आता अशीच आपण दुसरी बाही देखील लावून घेणार आहोत. आता ही बाही पुढून लावावी लागणार आहे. पहिल्यांदा आपण मागून लावली होती. आता हे बघा, बाहीचा खोलवा जो आहे तिथून सुरुवात करायची आपल्याला आणि पहिली जशी लावली अगदी तशीच लावून घ्यायची बाही. आता आपल्या बाहीचा खालचा भाग आहे, इथे अर्धा इंच आपल्याला दुमडायचे आणि टिप मारून घ्यायची. दोन्ही बाह्यांना अशाच पद्धतीत करायचे आपल्याला. आणि जेवढंही तुमच्या बाहीचं माप आहे तेवढं घ्यायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे, उरलेलं फोल्ड करायचं. आता ही 6.5ची बाही होती. आता एक बघा, आपण अर्धा इंच फोल्ड केलं आणि टिप मारली. आता उरलं हे 1 इंच बरोबर आणि इथे 5 नंबरची टिप मारून घ्यायची आपल्याला. आता ही 5 इंच आपण जी टिप मारलेली 5 नंबरची ती आपल्याला नंतर उसवायची आहे, कारण इथे आपल्याला हात शिलाई करायची. हे साधं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे हात शिलाई करावी लागणार आहे. बिना अस्तरचं ब्लाऊज आहे हे. आणि त्यानंतर हे आपण असं हे परत पाहायचं आहे बरोबर भरतं आहे की नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे टिप मारायची. जर येता एखादी बाजू थोडी जास्त झाली तर आपण काय करणार आहे, आपण इथे थोडंसं टिप मारायची हे इथे. आणि हे सगळीकडे न मारता आपण थोडासा असा कोपरा, साधारण आपली जेवढी शिलाई मार्जिन आहे त्याच्या तिथपर्यंत आपण मारणार. हे पाय असं मारून दाखवते मी तुम्हाला. थोडंसं नॉर्मली जितकं वाढले त्याच्या निम्मं घ्यायचं आणि टिप मारायची. हे पहा, तुम्ही पाहू शकता मी इथे थोडं घेतलं जास्त आणि इथे कमी कमी करत याच्यात ती टिप मिसळली. अशा पद्धतीने आपण हे, जर भाग जास्त झाला तर तो अशा पद्धतीत कमी करू शकतो. कटिंग करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर मग हा बरोबर परत मोजून पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण टिप मारायची. आता आपण अशाच पद्धतीत दुसरी बाही लावून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता माझेही दोन्ही भाग अगदी सेम आहेत. तुमचे कमी जास्त झाले तर काय करायचं मी सांगितलं आहे तुम्हाला. बाहीचे जिथं जोडतो तिथं आपल्याला हा टिप मारून घ्यायची. जितक्या प्रमाणात तुमचं वाढलेलं आहे तेवढ्या प्रमाणात टिप वाढून घ्यायची. आणि इथे आता आपल्याला हे जोडून घ्यायचे. आपण आता हे पहिल्यांदा सरळ भागात जोडणार आहे, कारण आपण उलट सुलट करून टिप मारणार आहोत, म्हणजे कुठल्याही ब्लाऊजचे धागे वगैरे निघणार नाही. आता इथे पुढे सुद्धा आपल्याला लॉक करायचं आहे. लॉक करायला अजिबात विसरायचं नाही, नाही तर मग ब्लाऊज उसवणार. आता या बाजूनी हे पहा उलटं करायचं आहे. आता पहिले आपण सरळ बाजूने टिप मारली, आता उलटी बाजू करू घ्यायची आणि इथे टिप मारून द्यायची परत.
पाहू शकता. आता ही आतल्या बाजूने अशा पद्धतीत आपली ही टीप येणार आहे, अशी फिटिंग येणार आहे. आता आपल्याला लावायचं आहे गळपट्टी. गळपट्टी आपल्याला कशी लावायची, जॉईंट करायची. आता ही सरळ बाजू आहे, ही उलटी बाजू आहे. सरळ बाजू आपल्याकडे दिसते. आता ही वरची पट्टी आपल्याला ही उलटी ठेवायची आणि ही आडवी आणि ही उभी अशा पद्धतीत ठेवायची आहे आणि इथे तिरकी शिवायची. हे पहा, इथे तिरकी टीप मारायची अशी. असं कट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशी ही टीप मारली आणि आता अशी ही जॉईंट केली. एवढं पूर्ण जॉईंट केलं आहे. आता हे माप पाहून घ्यायचं आपण. हे पहा, ही बरोबर अगदी भरती आहे. वर एक्स्ट्रा थोडी वरती ही राहू द्यायची आपल्याला अशीच. आता आपल्याला इथे अर्धा इंचाचा फोल्ड द्यायचा आहे आणि इथे टीप मारायची. आता पुढे थोडंसं इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला हे जॉईंट करायची. त्याआधी लक्षात घ्या तुमचे हे दोन्ही गळ्याचे पार्ट अगदी व्यवस्थित आहेत का नाही ते पहिले चेक करायचं आणि त्याच्यानंतर गळपट्टी लावायची आहे. तुम्ही पाहू शकता मी मगाशी गळ्याचा आकार व्यवस्थित केला. तुमचा जर तसा वर खाली झाला असेल तर तुम्ही हा गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गळपट्टी लावायला सुरुवात करायची. गळपट्टी जेव्हा तुम्ही लावता तेव्हा ती ओढायची नाही, लक्षात घ्या. आणि खालचं ब्लाऊज देखील ओढायचं नाही. आता हे पहा, शोल्डर जवळ आले. ते शोल्डरच्या जवळजवळ 1 इंच अर्धा इंच आधी थोडंसं आपल्याला आता ही गळपट्टी ओढायची आहे शोल्डरच्या बाजूने, लक्षात घ्या. जॉईंट करायचं. शोल्डरच्या इथे का ओढायचं, कारण मग जे शोल्डर गळतं, शोल्डर उतरतं असा जो प्रॉब्लेम असतो तो थोडा आणि बराचसा कमी होतो. म्हणून आपण इथे शोल्डरच्या ठिकाणी ही पट्टी ओढून लावायची असते. आता आपल्याला इथे थोडंसं कट करायचं आहे. एकसारखं कट करायचं आहे. फार कट करायचं नाही आपल्याला. पाव इंचापेक्षाही कमी, अर्धा इंचाच्या निम्म, पाव इंच आणि पाव इंचाच्या निम्म. हे पहा, अगदी 2 रेषा येतील एवढंच कट केलं आहे. पण एकसारखं करायचं आहे आपल्याला, सगळीकडून एकसारखं आपल्याला
दिसलं पाहिजे. कुठे जास्त कापड उरले, कुठं कमी उरले, अशा पद्धतीत नाही करायचे. आपल्याला एकसारखं कटिंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने आता सेम आपण कटिंग केले आणि आता आपल्याला गोट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे आतमध्ये घ्यायचं आहे आणि असा हा फोल्ड करायचा आहे. आतलं कापड देखील फोल्ड झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता आणि नंतर टिप मारायची. ते कट का केलं आपण, कारण हा आपला गोट एकसारखा येईल आणि हे जे गोट केल्यानंतर आपण इथे टिप मारतो ते आतलं कापड हे बाहेर येतं बऱ्याच अंश, तर ते बाहेर येऊ नये म्हणून आपण हे कट केलेलं आहे. आता आपण असं हे कापड आत घ्यायचे आणि अगदी मधोमध शिवणीच्या मधोमध आपल्याला टिप मारायची. आता ही गोट मारायची जी प्रोसेस आहे तुम्हाला अगदी हळूहळू करायची आहे, कारण तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल. तुम्हाला असं वाटत असेल की लगेचच आपल्याला गोट येईल, तर तसं नाही आहे. लगेच गोट येत नाही, याला थोडी प्रॅक्टिस लागते. दोन्ही कापडांच्या मधोमध अगदी आपल्याला तिथं टिप मारायची असते आणि ती सहज पहिल्यांदाच म्हणाल तर जमत नाही. म्हणून मग प्रॅक्टिसशिवाय गोट जमत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित गोट आला आहे. आता आपल्या इथे मशीनवर लूक करायची आहे. त्यासाठी आपल्याला असे त्रिकोण करायचे. पहिले 2 काढून घ्यायचे आणि मग मध्यभागी आणि त्यानंतर त्याच्याही मध्ये मध्ये आता इथे सुद्धा जी सुरुवात आहे प्रत्येक ह्याची, इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सुद्धा उसवणार नाही. हे पाहू शकता तुम्ही, आपण ही लूक केलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. आता फिटिंगसाठी आपल्याला सगळ्यात आधी कमरेचं माप घ्यायचं आहे. आता मी फिटिंग कशी करते ते तुम्ही पहा. हे आहे फिटिंगचं माप. आता हे जुनं ब्लाऊज आहे, याच्यावर आपल्याला फिटिंग करायची आहे. हे पहा, मी आता हे जोडलं याला. हा कमरेचा भाग आहे. आता हे एवढं एक्स्ट्रा उरलंय, तर हे
फोल्ड करायचं आणि याचेही 2 भाग करायचे आणि मग आपल्याला माप टाकायचे. हे पहा आपण हे फोल्ड केलं आहे आणि आता हे मोजायचे. हे किती जवळजवळ 2.5 आहे. मग आपल्याला याचा मध्य करायचा. 2.5चे 2 भाग करायचे 1.25 इंच. मग 1.25 इंचावर आपल्याला आता हे माप घ्यायचं याचं. 1.25 इंचावर आपण हे दोन्ही साईडनी कमरेला आपण हे फिटिंगचं हे पहा, या बाजूनी 1.25 आणि या बाजूनी 1.25. आता हे आपण फिटिंगचं माप टाकलं आहे. आता इथे आपल्याला हे 34 चेस्ट आहे, त्याच्यामुळे या बाजूनी 8.5 आणि त्या बाजूनी 8.5. आता हे पहा, हे लूकपट्टी आहे तर ही सोडायची आपल्याला. ही लूकपट्टी सोडून आपल्याला इथे माप टाकायचं आहे. आणि ही बाजू आहे हुकपट्टीची. तर आता ही हुकपट्टीपर्यंत आपल्याला हे पहा 8.5 इथं आणायचे. हे इथे काही सोडायचं नाही आणि बरोबर इकडच्या बाजूला आपल्याला आता हे पहा इथं मी 8.5 धरले, म्हणजे ॲटोमॅटिक उरलेलं जे आहे ते आपलं असणारे मार्जिन. त्यानंतर आपल्याला दंडगीर पाहायचा आहे. दंडगीर 5.5 आहे, तर तो आपल्याला टाकायचा इथे. आणि आता ही सरळ रेष आखून घ्यायची फिटिंगची आणि त्याच्यावर टिप मारायची. तुम्ही पाहू शकता अगदी फिटिंगची सरळ रेष आलेली आपली. अशी फिटिंगची रेष यायला हवी आपली. आणि आता आपल्याला याला टिपा मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचानी पुढे देखील 2-3 टिपा मारून घ्यायच्या. म्हणजे कधी कधी ब्लाऊज असवायची वेळ येते तर ते ॲडजस्ट होतं. मग आता एक टिप मारून झाल्यानंतर फिटिंगची टिप मारली आपण. आता परत एकदा आपण फिटिंग आपली बरोबर आहे का ती पाहायची. त्यासाठी हे पहा, परत आपल्या कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज जोडायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट माप आलेलं आहे, कुठेच जास्त नाही. त्यानंतर आपण छातीचं माप देखील पाहून घ्यायचं आहे, जे की बरोबरच येणार आहे. पण तरी पुढच्या टिपा मारण्याआधी आपण हे कन्फर्म करायचं आहे की हे बरोबर आहे का. नाही तर मग काय होतं, थोडंफार कमी जास्त झालं की मग ते टिपा उसवायची वेळ येईल. त्याच्यापेक्षा आपण हे आधीच केलेलं बरं. हे पाहू शकता तुम्ही इथं 17 अगदी बरोबर परफेक्ट माप आलेलं आहे. आणि दंडगीर तर आपला येणारच आहे परफेक्ट, जो आपण 5.5 घेतला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण फिटिंग ही अगदी व्यवस्थित आली आहे. आणि आता आपण इथे टिपा मारून घेणार आहे, ते मी नंतर मारण.
आता या व्हिडिओत तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी शिवताना काय काय होतं, काय प्रॉब्लेम येतात हे सगळं सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज शिवता येईल. ब्लाऊज शिवताना कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपला व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.